शासकीय अधिकाऱ्याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे। निरोपाच्या कार्यक्रमात तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणं गाण्याचा मोह एका तहसीलदाराला चांगलाच अंगलट आलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तातडीनं दखल घेत संबंधित तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश दिलेत। लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे। विभागीय आयुक्तांनी मंत्र्याच्या आदेशानंतर थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। या अभूतपूर्व कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। प्रशांत थोरात हे पूर्वी नांदेड जिल्ह्यातील उमरी इथं तहसीलदार म्हणून कार्यरत होते। नुकतीच त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथं झाली होती। उमरी येथील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यासाठी एका निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमादरम्यान थोरात यांनी उमरीच्या तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून एका हिंदी गाण्यावर सूर आळवला। उपस्थित सहकाऱ्यांपैकी कोणीतरी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला। काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। एका जबाबदार पदावरील अधिकाऱ्याने खुर्चीवर बसून अशा प्रकारे गाणं गाणं हे शासकीय पदाच्या प्रतिष्ठेला शोभणार नाहीये अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या। या प्रकारामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले।